नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो। तर महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत 7,000 विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली। आता अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे की यापुढची प्रोसेस काय असणार आहे, या संदर्भात माहिती द्या। तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहोत। तर जास्तीत जास्त प्रोसेस नसणार आहेत, फक्त 2 प्रोसेस असणार आहेत। एक म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं निवड झालेली आहे त्यांना कन्फर्म मोफत टॅब मिळणार आहे। तर यासाठी पहिली स्टेप असणार आहे तुम्हाला सिम सिलेक्शन आणि जेई नीट आणि MST CET तर यापैकी कोणता कोर्स हवा आहे तर याची लिंक उपलब्ध करून दिली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म फिलअप करण्यासाठी आठवडाभरांचा कालावधी दिला जाईल आणि तशी नोटीस देखील येईल आणि तशी माहिती देखील आपल्या चॅनलवर दिल्या जातील। त्यामुळे जेई नीट MST CET यापैकी एक ऑप्शन द्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला सिम सिलेक्शन करायचं आहे, म्हणजे सिम कुठला हवं आहे, आयडिया, वोडाफोन किंवा जे सिम हवा आहे तर ते निवडण्यासाठी लिंक पोर्टलवरती उपलब्ध करून दिली जाणार आहे। आणि त्याच्यानंतर महाज्योतीमार्फत एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला जातो। सगळ्या विद्यार्थ्यांना या ग्रुपमध्ये जॉईन केलं जातं आणि त्यानंतर हे महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत टॅब वितरण प्रत्येक विद्यार्थ्यांना बाय पोस्ट हे वितरण केलं जातं। तर यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला टॅब वितरण करतेवेळी ओळखपत्र घेऊन बोलवलं देखील जातं। तर अशा प्रकारे ही टॅब वितरण प्रोसेस असते। अपेक्षित आहे की येत्या दिवसांमध्ये ह्या सगळ्या प्रोसेस होऊन जातील आणि याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल। त्यामुळे महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।